प्रवचन झाल्यावर भोजन असतं मग तुम्ही दास कोण नाथमारांचा अरे अंबाजोगाईचा दासपंत म्हणतात मला अंबाजोगाईचा दास नाथमारांच्या दर्शनासाठी मला जाऊ मध्ये जात राग आला अरे मी नाथमारांचा अवतार आहे असशील अंबाजोगाईचा दास नाथमारांचा जरा पहा माझ्याकडे लक्षात थोडे पुण्याचे हे कोणी सामान्य कोण होते महाराज दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दर्शनासाठी दर्शन घेतलं भगवंताने ऍड्रेस कुठून आला कोणाचा मला विचारलं तू कोणाचा माझं नाव बाप्पाचं नाव सांगितलं गणेश नाथ कोणाचे जनार्दनाचा जनार्दनाचा आहे कोणाचा आहे
माझ्या गुरुचा आहे. गुरुचं नाव सांगितलं. जनार्दन नाथ महाराजांना एक असे शब्द नाथ महाराजांना गुरुनिष्ठा होती. कैसी समचरणीची शोभा, समचरणीची शोभा, जगी अवघात लोभा. आपल्या गुरुचं नाव पूर्ण आहे आणि आपलं नाव अर्ध. एवढी निष्ठा एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये जीवनामध्ये कोणाचा जनार्दनाचा ज्या काळात झाला त्यांचे नाव नाही सांगितले. भानुदासाचे वडील भास्कर पंत त्यांचे नाव नाही. भानुदास महाराज पंजोबा, भानुदासाचे वडील आपल्या दिल्ली पंजोबाचे नाव नाही. भानुदासाचे वडील चक्रपाणी त्यांचे नाव नाही. म्हणजे नाथांच्या आजोबांनी सांभाळ आणि वडील सूर्यनारायण त्यांचे नाव नाही. नाथ महाराजांच्या आई वडील बालबालिकांवर आजी आणि चक्रपाणी यांनी सांभाळ या महाराष्ट्रामध्ये भानुदास जर जन्माला आले नसते तर आपल्याला पंढरपूर दिसले. बरेच कर्नाटकामध्ये कृष्णदेवराय हंपी विठ्ठलाला त्याला आवडली इकडे आज तिकडे आणि इकडे वारीला आषाढी वारीला वारकरी बाहेर लेकरांना शाळेत बाहेर मूर्तीच नाही. परमात्मा भानुदास महाराजांकडे मिळत जातो. भानुदास गेले 4 काळ त्याला चपचा तिथे गेले. चरित्र चांगले सांगायला नंतर योगाला तर सांगितलं आणि मग ती मूर्तीला पाहिलं. अरे भगवंत हार घेतला गळ्यात. भानुदास नामचिंतन करत हार चोरीला गेला. भानुदास महाराजांना सुळावर देण्यासाठी सूळ असा त्याच्यावर बसवलं बुधवार काय निष्ठा होता. जय हे आकाशवर पडो ब्रह्मगोळ ब्रह्मा जाई पडवा परी तुझीच वाट आहे विठोबा. एवढी निष्ठा भानुदास एक काय दंडावली वेण भानुदास आणि मग परमात्मा भानुदास परमात्मा पंढरपूर आणि मग आषाढी कार्तिकी चैत्र मास आजही भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी तिथे जातात. काचेमध्ये वेद ठेवलेले असतात. त्याच्या पुढे गेले महाद्वाराद्वार आभारात प्रवेश करतात. तिथेच उजव्या हाताला तगडी समाधी वैष्णवी श्री संत भानुदास महाराज नाथांची प्रदक्षिणा काळा मारुती मंदिर आहे. पुढे गेले आपण त्याचं दर्शन घेतो. काळा मारुती मंदिर संत भानुदास महाराजांचा हा इतिहास आहे. म्हणून नाथ कोणाचं नाव नाही नाथ महाराज तरी सुद्धा नाव कोणाचं जनार्दन. ही गुरुनिष्ठा किती असतात. विठ्ठल पंत रुक्मिणी आई देहांत घेण्यासाठी निघून जातात. सर्व मुक्ताई रडते. निवृत्तीनाथ ज्ञानोबाईंच्या डोळ्याला अश्रूच्या धारा असतात. मुक्ताई ज्ञानदाराला विचारते ज्ञानदाता आई बाबा तुला दुःख नाही. आई गेली बाबा तुला दुःख नाही. माझ्या माऊलीला उत्तर द्यावं. मुक्ते
म्हणतं माझी आई गेली, कोण म्हणतं माझे बाबा गेले, माझी माता, माझे पिता, माझं क्षेत्र, माझी देवता, माझं क्षेत्र, माझं सर्वस्व कोण असेल ते म्हणजे श्री गुरु गुरु माता गुरु पिता गुरु क्षेत्र गुरु देवता मनोनी गुरु पूजे पर्वता मार्गो नेने साधना ससाना ज्ञानदेव मनी गुरुचा मे दास नेने साधना ससाना काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाचे श्रेणीचे जेतिना हे पॉवरफुल आहे पण हे टाकेल आहे म्हणून संसारात कोण पावू शकतो ज्ञानोबा सद्गुरु वाचून संसारी तारण नसेचे ताटणी गाडीना शेजमी झाडीना चरण संहार माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन व्हायला कारण भगवान रामकृष्ण महाराजांच्या गादीवरचे दिवाण महाराज म्हणून माझी जागा तिथे होती पण आज माझी जागा काय कृपेला आपले गुरुजी म्हणून तिथून इथं अंतर काय फार लांबचं नाही अंतर तसं तुम्ही म्हणता जवळ फार जवळचे असेल तिथून इथं आलो कोणाची कृपा आहे गुरुजी काय कृपा विठ्ठल बाबा दिले संस्थेचे अध्यापक आम्ही आणखी दिलेलो चातुर्मासामध्ये सुंदर विठ्ठल बाबांनी भेट गुरु निष्ठा सांगितलं गुरु निष्ठा सगळे रडत गुरु रे दादा प्रत्येकाच्या डोळ्याला काय अधिकार असेल विठ्ठल बाबा पहाटे उठाव पाणी ठेव हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यावी तसाच दिवस सोडावा नामचिंतन विठ्ठल बाबांचा अंत्यसोहळा पंढरपुरामध्ये चालू झाला महाद्वारामध्ये चंद्रभागा दुथडी भरून वाहत प्रश्न अंत्यविधी कुठे करायचा आणि विठ्ठल बाबांची इच्छा होती या शरीराच्या गुरूंच्या पायाजवळ गुरूंच्या पायाजवळ माझ्या जीवनात हेही झालं आदरणीय तुमच्यासारखं व्यक्तिमत्व माझ्या जीवनात जोडलं गेलं याच्यापेक्षा माझ्या जीवनात काय नाहीतर नाथांच्या कशाला आपल्याला त्यांच्या चरणाजवळ जायला आणि आपण इथं आम्ही एक दिवस अर्थात हे भाग्य बाबांची इच्छा होती गुरुच्या चरणाजवळ शिराची अंत्यसोहळा महाद्वारातून जसा जसा महाराज चंद्रभागेच्या दिशेने काय चंद्रभागेचं आणि पुंडलिकाच्या मंदिराजवळ जिथे शांताराम गुरुजींची समाधी तेच महाराज विठ्ठल बाबांचा अंत्यविधी झाला यालाच म्हणतात ये शरीराची माती मिळविन ये शिखी जे ते श्री चरण उभे ठाकतात याला म्हणतात गुरु ही गुरुनिष्ठा ज्ञानोबाच्या जीवनात ही गुरुनिष्ठा नाथ महाराजांच्या त्यांच्या वागण्यात पाहायला म्हणून जनार्दनाचा एका करुणावचन आणि वचन कसं करू नये बोलणं कसं बोलण्यामध्ये महाराज मवाळ कसं बोलावं सगळ्या बोल महाराज कबीरदास शिकवतात कसं बोललं पाहिजे आई सी जगह पे कोई न बोले उठ और आई सी बात पर कोई न बोले छूट इकडे लक्ष ऐसी जगह पर कोई न बोले उठ और ऐसी बातें कर कोई न बोले झूठ कबीरदास शिकवतात कसं बोलावं करुणा वचन कसं कारण शब्द खूप महत्त्वाचे
रत्ने शब्दाची ऐसे साच मितलिया रसा शब्द जैसे दोन हरिपाठ पाठ असावे ज्याच्या कीर्तनाचा थाट ठीक आहे ते आचार सगळीकडे हरी 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 सगळीकडे जगत मुखी अमृताची अटल बिहारी लालू प्रसाद त्यांच्या आणि लालू प्रसाद जी अटल बिहारी बिहार में तुम्हारा क्या काम बिहार में तुम्हारा क्या काम बिहारी लालू प्रसाद मैं बिहारी क्या मैं बिहारी अटल व्यास उत्तर दिलं
अरे लालू, तू तो केवल बिहारी है, तू तो केवल बिहारी मैं अटल बिहारी हूँ। लोक 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 लोकमान्य टिळक रुक 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 आणि त्यांचा एक हितशत्रू काय तुम्हाला सांग काय गाडवाची बाय गाडवाचा पाय लोकमान्य टिळक भरपूर कळलं कळलं नाही झाल्यावर भरपूर सेवा बोलण्यात शब्द कसा दुखवायचं नाही जनार्दनाचा एका करुणावचन करी विनवणी पाया काय नाथ दुसऱ्या संत संगा देई संत संगा देई संत संगा देई संत मला सारा दुसऱ्या प्रवाहात कुठलाही काय माझ्या अत्यंत गरजेचं जीवन जगत असताना संगतीला आपण कोणाच्या कोणाच्या बैठकीत जीवनामध्ये रेड्याची समाधी रेड्याची समाधी आधी माणसाचा रेडा होता सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं सूक्ष्म परिणाम मानवी जीवनावर पडतो एखाद्या स्थितीमध्ये सुद्धा मनुष्याच्या मनासारखा वागायला लागला संगतीचा सूक्ष्म एखादा मद्यपान करणारा मनुष्य त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो आपल्यापासून दूर आहे याच्या बोलायचं त्याची संगती जर काही दिवस घडली आणि तो आपल्यापासून दूर आहे तरी त्याची ज्ञानेश्वरी गाथा चालू संगतीचा परिणाम म्हणून या लेखनाला संस्कार लागतात काळाची या लेखनाला चांगली योग्य संगती जीवनात भेट काळाची शिक्षण शिक्षणाबरोबर योग्य संस्कार योग्य संगती अत्यंत आवश्यक कारण हेच लेकर भविष्यात कोणी आचार्य महामंडलेश्वर देशभक्त इंसाफ कर बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता
जसा नियत के सर पे सत का ताज रखना तन मन के भेंट दे कर भारत की लाज रखना जीवन नया अंतिम चिता में जल गए इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा संगति गंगा जाय तळ्याला किंवा धबधब्याला गंगेचा शुद्ध वेळ गंगा तेव्हाच व्यापक स्वरूपाला प्राप्त होते अवघ्या झाल्यावर तेव्हाच व्यापक स्वरूपाला तशी मानवाची जीवनमूर्ती गंगा वाहत असतात तर कशी जाऊन मिळाली पाहिजे परोपकार करत राहिली गंगा जगात वाहत असतात परोपकार करते खेडी पाप कोकित बादल समुद्र आहे अनेक जणांचे पालन अनेक जणांसाठी पाणी आणि तशी मानवाची जीवनरूपी संत रूप सागराला संत रूप विचाराला मिळाली म्हणून संतांच्या विचाराला मानवाची जीवनरूपी वाहत संत रूपी विचाराला झाले पाहिजे संगतीला निसर्गात जन्माला येतो त्यावेळी सर्व वाईट नाही ना प्रत्येक शरीरातला जीवात्मा निर्विकार आहे निर्लेप निराकार वाईट एवढा जसा जसा मोठा होत जशी त्याला तसं त्याचं जीवन घडत असतं म्हणजेच मानवी जीवनावर घडलेले जे परिणाम असतात संगतीचे परिणाम असंग सत दोष साधोया दुर्योधन संगे विष्णु हरणे भीष्माचार्यासारखा अजन्म ब्रह्मचारी दुर्योधनाचा संग बिघडली दुर्योधनाचा संग असंग सत दोष असंग साधो साधी परंतु दुसंग करण्याच्या लायक आहे अशा दुर्जनाची नीच प्रवृत्तीच्या माणसाची जर साधूला काय होतं संगे नाडीला साधू संगे नाडीला साधू संगे नाडीला साधू एकनाथ संगे भीष्माचार्य उपाचार्य द्रोणाचार्य सगळे पावरफुल महात्मा द्रौपदीचं वस्त्र हरण होत बोलले नाही संगदोष महात्मा बोलले नाही द्रोणाचार्य बोलले असते या जा दुर्योधन दुशासन ओढत आणायचं द्रौपदीच्या बोलले नाही पापाचं क्षालन म्हणून भगवंताने सांगितलं उठ मार पाप लागेल मला पाप लागेल कर्म करायला सांगितलं भगवंताने चेक करणार आहे कर्म असं
माम कर्मणानि लिम्बन्ति न मे कर्म फले स्वः इति माम विजानाति कर्मभिः सह कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये लिप्त होऊन माझं हा माझा पेन हरवला जाताना माझा पेन हरवला गेला लिप्त होऊन कर्म करण्याचा अधिकार तुझ्या हातात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु मा कर्मफल हेतु गुरुमासे सिद्धोस्तु ज्याला पुण्य न मारण्यात पंजरी आणि पुन्हा द्रौपदीचा प्रश्न ज्यावेळेला माझं वस्त्र हरण तेव्हा बोलले नाही आणि आता माझ्या नवऱ्याच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देता किमेकं दैवतं किमवाप्येकं पराया स्तवन्तं कमरचन्तं प्राप्राप्तमानवाशुभं को धर्म सर्वधर्माणां असा कोणता धर्म आहे सर्वधर्माणां भवतः परमः किं जपं मुच्यते जन्म संसार आणि भीष्मवाच जगत्प्रभुं देवदेव मनमनं पुरुषं स्तवन्नाम वस्त्र हर 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 तुझ्या साडीला हात लावून अशी बोलण्याची भावना सद्बुद्धी मला प्राप्त आणि आता माझ्या अर्जुनाने पाक मारले त्यामुळे मी पवित्र झालो शुद्ध झालो संगतीचा म्हणून असंग संसंगी नाडीला साधू एकनाथचा सोडा एक बंगलो पावे हिरा बंगलो पावे माझ्या नादी लागला साधू कुसंगी नाडीला साधू कोण नाडला कुसंगती म्हणून संगतीचा परिणाम असा मानवी जीवनावर वाईट म्हणून संतांनी अनेक संत संगती देई चरण संत संगती चरण सेवा आधा विसरण संगत घर घर पड़ोगी पड़त पड़त बढ़ जाए गज के माता आजा बैठी मन माने सो लखाए हत्तीला शेळीचा संग प्राप्त झाला 5 फुटावरचा पाला असणारी शेळी आज हत्तीच्या पाठीवर बसून 15 फुटावरचा पाला खाला कशाचा संगतीचा म्हणून देववस्याची तुझी गरज नाही त्यांची घडावी ऐसे आवडत देवा पूर्वादी गावच्या नालीतलं ते गंगेला जाऊन मिळालं गंगेला जाऊन मिळालं गंगा म्हणते का त्याला महाराज कळमच्या नालीतून आला कशाला गंगेकडे आला बाजूला हो अख्ख्या कळमची घाण गंगा मैया पोटात घेतली गंगा मैया पोटात घेतली बाजूला हो आगा गावरस भरले पाय देत आले काय म्हणतले परदेश गावी
मिळता गंगाजल विष्ठेचे झाले निंद्य कोणमने. गावच्या नालीतलं पाणी गंगेला गेलं. गंगा त्याला सामावून घेते. आता ते घाण राहिलं नाही, गटाराचं पाणी राहिलं नाही. आता ते गंगा विष्ठा कावळ्याचे म्हणणे पण त्याच्यात पिंपळाचा जन्म कशाचा कावळ्याचा. मला ज्ञानोबांच्या दारात जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ सुद्धा कशाचा शोधला असणार आहे. कावळ्याच्या विष्ठेतूनच ना माऊलीने सांगितले ना. म्हणून म्हणतात गणेश महाराज तिसऱ्या मजल्यावर पिंपळ उगवला म्हणजे कावळ्याने त्यांनी पराक्रम डोकं लावलं. अर्थात ज्ञानोबा म्हणतात एखादी दुर्बल मी वापरतो दुर्बल करू नये राजाला शरण अशी नाही राहील. राजाची फक्त लोखंड परिसराचा स्पर्श झाला. नीच रतनी रायास सिसी कोण मने दासी लोह लागला सासी पूर्वस्थिती मग कैची. भाग्य हो
की समता कळम म्हणजे स्त्रियाचा सुगंध अख्ख्या कळमला सुटलाय. एवढी 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 लोकांची झाडे किती कडू असू द्या, पण एक चंदनाचं जर झाड असेल तर त्या कडूचा कडवट टाकल्याशिवाय असं संतांचं आहे, परिसराचं आहे. सोनं करता कुणी जा, संत रूप परिसराकडे संपवण्यासाठी जा, दुर्विचाराने जा, सद्विचाराने जा. अनेक जण संपवण्यासाठी वाल्याकडे संपवण्यासाठी गेला, पण दोनच मिनिटे रामनामाचा उपदेश करेपर्यंतची संगती प्राप्त झाली. परिणाम महाराज वाल्या वैसता संतांची संगती कळू आले. आपले कोणीच नवते संतांचा दिव्यासारखा दिवा हा सर्वांना प्रकाशित आहे. अंधार संतांचं जीवन साखरेसारखं सर्वांना बाहेर पडे. फूस म्हणतो मला किती पिळा, माझा गोडवा सोडणार नाही. चंदन म्हणतो मला किती गळा तोडा, सुगंध सोडणार नाही. सोनं म्हणतो मला किती झाळा, जेवढं झाळता तेवढी माझी चकाकी अधिक चमकल्याशिवाय राहणार नाही. संतांचं जीवन असं आहे. अशा संत संगदे अनेक प्रवाही तू किती संग पाहिजे अर्धा संतांची संगती तेने होईल शांती. किती संग पाहिजे अर्धा मला संग तरी माझ्या शांती सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार रात्रीच्या 12ला रात्रीच्या 12ला तुम्ही कसं काय 60,000 वर्ष केले अर्धा तुम्ही कसं काय 60,000 वर्ष विश्वामित्र तुम्ही काही नाही कसं काय वसिष्ठ ऋषी जाऊ तुम्ही श्रेष्ठ नाही विश्वामित्र असं त्याच्यासाठी अवकाशाला नाही चला कुठल्या कोर्टात जायचं वसिष्ठ ऋषी ब्रह्म ज्याचा राजर्षी ज्याचा ब्राह्मण कुळात कुठे जायचं विश्वामित्र कुठल्या कलमच्या कोर्टात विश्वामित्राने भूतलावरच्या कुठल्याच कोर्टात कारण चहाच्या कपावर साक्ष बदलणारे ब्रह्मदेव राजर्षी ब्रह्मदेवाने तुमच्या प्रश्नाचं यथार्थ देतो साक्षीदार आणल्याशिवाय ऋषी होत नाही. कोण सूर्याला सागराला शेष साध्या हस्तावर सूर्य सागर निशेष कोण जात विश्वामित्र निघाले आणि सूर्याला हात जोडले माझ्या बाजूला साक्ष द्यायला सूर्य म्हटला सूर्यनारायण ओ वेळ लागला काय
जगाला प्रकाशाने उष्णता देण्याचं काम माझ्या जागेवर काम करतो. विश्वास हे बघ 20,000 म्हणजे 20,000 वर्ष तपश्चर्येचे पुण्य समर्पण तरी सूर्यनारायण पुढे गेले. जाऊ तो नाही आला, दोघे सागराला माझ्या बाजूने साक्ष द्यायला राजर्षी श्रेष्ठ सागर म्हटलं वेळ लागला नाही. सागर आहे सागर. मुंबईचा जर अरबी समुद्र खवळला त्याने जर विचार केला चला याला अधिक मासात धोंड्याच्या महिन्यात जाऊ इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये गाठी भेटी घ्यायला काय होईल. सागर आहे अहो, मला नेण्यासाठी कोणतं कमंडल आणलंय हतबल झाले नावी त्याला 20,000 वर्ष तपश्चर्येचे पुण्य समर्पण नाही आला. शेषाकडे गेले. शेष नारायणाला येतो माझ्या डोक्यावर पृथ्वीचा बोजा आहे. ते पुण्याने खाली 20,000 वर्ष तपश्चर्येचे पुण्य केले. शेष नारायण नाही आला. हतबल झाले विश्वामित्र आले आणि वशिष्ठ ऋषी ओ जाऊ द्या खाली बसा म्हणजे कंगाल बँकेचे मॅनेजर तुमच्याकडे काय द्यायला ब्रह्मदेवाने सांगितलं अशी कोणाची अपेक्षा करू जाऊ द्या प्रयत्न करू द्या. अभ्यास समर्पण जाऊ द्या अभ्यास करून काय होणार प्रयत्न केल्यावर वशिष्ठ ऋषी निघाले. सूर्याकडे हात जोडले माझ्या बाजूने साक्ष द्यायला. सूर्यनारायण सूर्य जगाला प्रकाशाने उष्णता देतात. वशिष्ठ ऋषी सांगितलं माझ्या जागेवर काम कोण करेल. बाजूला तो म्हटले बाजूला गेल्याबरोबर वशिष्ठ ऋषी लंगोट आणि सूर्याच्या जागेवर लावला. जेवढी जगाला प्रकाशाने उष्णता सूर्यनारायण देत तेवढी प्रकाशाने उष्णता वशिष्ठ ऋषी लंगोट अहो एकाच छाटीत नदी एकी सृष्टीवरी सृष्टी केली. एकी पाषाण वाहून उतरली समुद्री कटके चंदने वेधली झाडे झाली चंदनाचे निपाडे. वसिष्ठी मांडली सागराला माझ्या बाजूने साक्ष द्यायला. सागर म्हटलं सागर मला नेण्यासाठी कोणतं भांडं आणलं. वशिष्ठ ऋषी सागर कमंडल सागर म्हटलं वेळ लागला कमंडल सागर वशिष्ठ ऋषी वसुंतर बरोबर अख्खा सागर सामावून अर्धा शिल्लक राहिला. एक वजनीमध्ये सागर एक घोटात सागर एक घोटात मला जाऊ दे एक घोटात त्याने सागर आणला. पटकन एक घोटात 9 सागर ज्याला एक घोटात 9 सागर अर्धा सागर पुढे गेले. शेष नारायण भगवान काय नाही एका टीवर बस पाठीवर दंड काठीवर काट तिघ जणांना निघाले. बघितल्याबरोबर विश्वामित्र मुनी पंचरस म्हणले मी हरलो माझ्या उत्तर द्या. 60,000 वर्षाची तपश्चर्येची पुण्य मी खर्च समर्पित केली. माझ्या बाजूने साक्ष द्यायला आले नाही. या काहीच केलं नाही. कुठे गेले नाही. पण यांनी त्यांच्या बरोबर वशिष्ठ ऋषी मी कुठेच गेलो पण आता श्री गुरु ज्ञानसिद्धी दादा अखंड दादा सानिध्य अखंड मला अशा महात्म्यांचे सानिध्य लाभलंय. म्हणून त्यांच्या संगतीत माझ्या जे काही पुण्य प्राप्त झालं त्याच्यात काय म्हणते वशिष्ठ ऋषी त्याच्यात अर्ध्या क्षणात तर अजून बँकेत जमा आहे पण त्याच्यात अर्ध्या संत संगतीचं पुण्य मी या तिघांना समर्पित केलं. माझ्या बाजूने साक्ष द्यायला आले म्हणून आत्माराम गडगडा
तुका म्हणे प्रमाणे जाती संताची या जपे तुका म्हणे पापे जाती संताची या जपे कसले पाप असले तरी संतांच्या संगतीत गेल्याबरोबर संतांच्या संगतीत होई शांती संसार भगवंतांनी विचारलं नाथ महाराजांचा संसार करणे सर्वथा परमार्थ करता हते दे करायचं नाही कारण घरात संसार थोडा ऐश्वर्य जागीरदार ऐश्वर्य संपन्न संसार म्हणजे नाथ असं वर्णन केले महाराज सकल संतांचा हा राजा स्वामी नाथ माझा तुमचे घेता पुन्हा नाही जन्म मरण या जगाला सरपण नाही गिरिजा मातेकडे पाहिलं आपल्या मालकाप्रमाणे चंदनाचा सरपण म्हणून या जगाला दिला असा कारण संतांचा प्रपंच संसार मदन करणे सर्व परमार्थ करता हते दे संत संसदे संसदे अनेक झालेली चिंतन शांती महाराजांचा अयोग्य दोष बोलतो आणि बाबाचे जेवू लागले का बालका का वाकुडावी ते चोज करून माऊली चिंतन सेवा मग सांगितलं या महाराष्ट्रामध्ये नाथ महाराजांचं खूप कार्य आहे सर्व संतांचं कार्य आहे शिवाजी राजे असतील शंभू राजे असतील सर्व महापुरुषांचं योगदान आहे रेड्याची समाधी झाली कुत्र्याची समाधी झाली शिवाजी महाराजांचा निर्जीव दगडा चेतन तिची सुद्धा समाधी झाली असंगतीचा परिणाम आहे शंभू राजे साक्षात नंदानी आपला धर्म त्यांनी सोडला नाही स्वधर्म भगवंतांनी प्राण आपला धर्म नाही सोडला पाहिजे मला वाटतं संतांचे विचार धर्म शंभू राजे वाचले नाही जगले वाचतो जगत नाही जगलो माझ्या ज्ञानेश्वरी पाठ दाराच्या अधिकाऱ्याचे लेकर आले महाराज वाटीवर आणि मी प्रसादाने सांगता करतो जे काय त्यांना म्हणतो होय 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 माझ्या बायकोला काही उपयोग नाही दिनेश अधिकाऱ्याच्या लेकरांना बाळा रोज पाठीमागच्या दरवाजावर येत जा तुमच्यासाठी वाटीवर भाजी आणि दोन भाकरी काढून ठेवलेल्या असतील मला वाटलं हे विचार वागण्यात माझ्या बायकोला ज्ञानेश्वरी गाता कशाला म्हणतात माहित नाही पण तुमच्या वागण्यात शंभू राजे वाचले नाही साता दंडाने पकडलं उखळ क्रमाने अंगावर प्लेटचे वार एक एक अवयव काढण्यात नाही झाली शंभू राजे सिंहाच्या गुहेत सोडले आणि महाराज सिंह फाडला आमची तरुण पिढी आज वयाच्या 25 वर्ष ऍक्शन करत महाराज पुढी दुर्बल हनुमान चालीसा उपासना संभाजीराजे वाचाल तर वाचाल जिवंत असाल आज मेल्या पडावर मांडून लाख डीजे लावून डीजे लावून प्रतिमेसमोर महापुरुषांच्या नृत्यकाम नाही करायचं आचार आनंद वाटतो माझ्या महाराष्ट्राला मावळा आता लागला शंभू राजे जगले महाराज शेवटी जगदंब एखाद्या राजाची धर्माविषयी जगदंब म्हणणारी जीभ तावडीत
स्वराज्य टिकवून ठेवणारी एक सौभाग्यवती म्हणजे येसूबाई. इतिहास मान आहे. आम्ही स्वार्थी आईच्या चित्रावर रिगोट्या, आणि आईच्या चित्रावर सुद्धा आम्हाला रिगोट्या आम्हाला नीट ओढता येत नसतील तर आमच्यासारखे दुर्बल कोणीच आहे. म्हणून ज्या ठिकाणी स्वराज्य डोळे रक्त बाबासाहेब शब्द बाहेर हवा निघाल्यावर आम्हाला शंभूराजी माहिती झाले. वाचाल तर वाचाल तरुण रिकाम्या वेळामध्ये वाचा. जिवंत असून आम्ही मेल्यासाठी विकास कोणासाठी? तुमच्यासाठी. जे देशासाठी लढले ते अमर होणार, जो देशाला जीवन जगले ते अमर होणार. हे महापुरुषांच्या या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा. माझी चिंतन सेवा हो नाथ महाराजांचं भगवंत त्या नाथांचं कार्य आपल्या सर्वांचा व्यक्त करतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर